नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट सुदाम गव्हाणे. आज आपण बघूया डिफॉल्ट बेल म्हणजे काय किंवा डिफॉल्ट बेल आरोपी केव्हा मिळू शकतो, तसेच आरोपीचा डिफॉल्ट मिळण्याचा अधिकार केव्हा पात्र ठरतो. जेव्हा आरोपीला एखाद्या गुन्ह्यामध्ये अटक होते तेव्हा त्या गुन्ह्यामध्ये जर का 10 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा असेल, म्हणजेच जन्मठेप किंवा मृत्यूदंडाची शिक्षा असेल, अशा परिस्थितीत त्या गुन्ह्याचा तपास अधिकारी यांनी 90 दिवसामध्ये पूर्ण करणं आवश्यक आहे. तसेच तपास पूर्ण झाल्यानंतर 90 दिवसाच्या आतमध्ये माननीय न्यायालयामध्ये त्या गुन्ह्याचं चार्जशीट दाखल करणं आवश्यक आहे. तसेच जर का 10 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी शिक्षा असेल अशा गुन्ह्यामध्ये तपास अधिकारी यांनी एकूण 60 दिवसामध्ये तपास पूर्ण करून माननीय न्यायालयामध्ये चार्जशीट दाखल करणं आवश्यक आहे. ठरलेल्या मुदतीप्रमाणे जर का तपास अधिकारी माननीय न्यायालयामध्ये चार्जशीट दाखल करत नसेल, एसएसच्या कलम 187 अन्वये माननीय न्यायालयामध्ये जामीन अर्ज दाखल करू शकतो. माननीय न्यायालयामध्ये जामीन अर्ज दाखल केल्यानंतर माननीय न्यायालय त्या गुन्ह्यामध्ये चार्जशीट दाखल झाली की नाही याची पडताळणी करेल व चार्जशीट जर दाखल झाली नसेल तर अशा परिस्थितीमध्ये त्याच दिवशी आरोपीचा जामीन अर्ज मंजूर केला जाईल व आरोपीस योग्य त्या अटी व शर्तीवर माननीय न्यायालय मुक्त करू शकते. हा आरोपीचा अधिकार आहे.